जय हिंद. मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार. उदगीरमध्ये आरटीओची मुजरी वाढलेली आहे. उदगीरमध्ये आरटीओ ऑफिस आणून हे स्वतःच्या पायावर उदगीर नगर घालून घेतला की काय असं यांच्या कर्तव्यातून आरटीओच्या करत आहे. काल गाड्या लावल्या लोकांच्या विविध गाड्या लावत असताना त्या ड्रायव्हरची व्यवस्था तरी केली पाहिजे. त्या ड्रायव्हरला खाण्यापिण्याची व्यवस्था तरी केली पाहिजे. साधं पाणी त्या ड्रायव्हरला मिळत नाही. अन्न तर बाजूला ठेवा. ड्रायव्हर व्यक्ती नाहीत का? ड्रायव्हरला जगण्याचा अधिकार नाही का? ड्रायव्हर आपली रोजीरोटी कमवू शकत नाहीत का? एकदा आरटीओने दंड लावल्यानंतर तो दंड आणलाय नाही, तो दंड त्याच्या खात्यावर जाणारच. त्या गाडी मालकाच्या नावाने दंड फाडल्यानंतर गाडी मालक कधी ना कधी दंड भरणारच. मात्र आरटीओ जवळजवळ 24 तास ह्या ड्रायव्हरला बसून एक वेट बिघडण्यासाठी वागवण्याचं काम हे आरटीओ अधिकारी करत असतील तर अशा आरटीओ अधिकाऱ्याची नोकरी लागल्यापासून ते आजपर्यंत त्यांची मालमत्ता त्यांनी किती जमा केली, त्याच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. यासाठी बहुजन विकास अभियान उदगीरच्या आरटीओ कार्यालयासमोर दंड आंदोलन करणार आहे. कारण आरटीओची अपवाद मुजरी वाढले. प्रत्येक कामाला पैसा. तुम्ही हप्ते खाता म्हणून कशासाठी तुम्ही नियम लावता? तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही स्वच्छ कारभार असाल तर तुम्ही कारभार करू शकता, नियम लावू शकता. तुम्ही स्वतः बरोबर केले आहात आणि तुम्ही ड्रायव्हरचा क्लेम येता. ड्रायव्हर 24 तास बसता. तुम्ही ड्रायव्हरची हाल अपेक्षा करता. बहुजन विकास अभियान या मुजरी विरोधात ड्रायव्हर देखील व्यक्ती आहे. ड्रायव्हर देखील सन्मान जगण्याचा अधिकार आहे. पण बहुजन विकास अभियान आरटीओच्या सर्व भोंगळ्या कारभाराच्या विरोधात त्यांना वट्टीवर आणण्यासाठी येत्या 4 ते 5 दिवसामध्ये प्रचंड असा डंका आंदोलन या आरटीओ विभागाच्या कार्यालयासमोर करणार आहोत. आणि या सर्व आरटीओची त्यांच्या मालमत्तेची चौकशी होईपर्यंत किती मानणार आहेत, त्यांनी किती कमाई केली, नोकरी असताना किती कमाई होती, आज त्याच्याकडे कमाई काय, ही संपत्ती त्यांनी नांगर करून आणली का? या सर्व प्रकारची चौकशी होईपर्यंत बहुजन विकास अभियान आता गप्प बसणार नाही सांगू देतो. जय हिंद.